तर जरांगे यांनी आंदोलकांना रस्ते अडवायला सांगितलेलं नाही असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात नियमांचं उल्लंघन झाल्याचं कोर्टाने म्हटलं होतं। दरम्यान रस्ते अडवायला गर्दी करायला त्यांनी जरांगेंनी सांगितलं नाही असं ॲडव्होकेट पिंगळे म्हणाले। जरांगेंनी आंदोलकांना रस्ते अडवायला सांगितलं नाही असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलं। रस्ते अडवायला गर्दी करायला सांगितलं नाही असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी कोर्टाला म्हटलेलं आहे। तर यावर कोर्टाने देखील काही सवाल आंदोलकांच्या वकिलांना केले आहेत। रस्ते अडवायला गर्दी करायला जरांगे यांनी सांगितलं नाही असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी सांगितलं। त्यावर रस्त्यावर फिरणाऱ्यांना आवाहन करून तुम्ही मुंबई बाहेर घालवणार का असा सवाल कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना केला आहे। तर जरांगेंनी आंदोलकांना रस्ते अडवायला सांगितलेलं नाही असं ॲडव्होकेट पिंगळे म्हणाले। जरांगेंनी आंदोलकांना रस्ते अडवायला गर्दी करायला सांगितलेलं नाही असं ॲडव्होकेट पिंगळे यांनी म्हटलं। तर रस्त्यावर फिरणाऱ्यांना आवाहन करून मुंबईच्या बाहेर घालवणार का असा सवाल या ठिकाणी कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना केला। त्यावर कोर्टासमोर डिप्लोमॅटिक वागू नका कोर्टाने वकिलांना चांगलंच सुनावलेलं आहे। जरांगे यांचे वकील कुठली जबाबदारी घेत नसून फक्त समजावण्याचा प्रयत्न करू असं म्हणताच कोर्टाने त्यांच्या वकिलांना खडसावलेलं आहे। कोर्टासोबत डिप्लोमॅटिक वागण्याचा प्रयत्न करू नका असं कोर्टाने ॲडव्होकेट पिंगळे यांना सुनावलंय। तर कोर्टासमोर डिप्लोमॅटिक वागू नका असं कोर्टानं ॲडव्होकेट पिंगळे यांना सुनावलंय। जरांगेंनी आंदोलकांना रस्ते अडवायला सांगितलेलं नाही असं युक्तिवाद करताना ॲडव्होकेट पिंगळे म्हणाले होते। जरांगे यांनी आंदोलकांना रस्ते अडवायला किंवा कुठेही गर्दी करायला सांगितलेलं नाही असा युक्तिवाद या ठिकाणी पिंगळे यांनी केला। तर कोर्टासमोर डिप्लोमॅटिक वागू नका कोर्टाने वकिलांना सुनावलेलं आहे। याआधीही ह्या अटी शर्तींचं पालन केलं जाईल का या संदर्भात कोर्टाने विचारणा केली होती, मात्र आम्ही फक्त आवाहन करू शकतो तीच आमची क्षमता असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यावरून आता कोर्टाने पिंगळे यांना फटकावलेलं आहे। कोर्टासोबत डिप्लोमॅटिक वागण्याचा प्रयत्न करू नका असं कोर्टाने पिंगळे यांना सुनावलंय। आझाद मैदानामध्ये 5000 व्यतिरिक्त आंदोलक नकोत असं कोर्टाने या ठिकाणी आता म्हटलंय। सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असे वागू नका असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। आझाद मैदानामध्ये 5000 व्यतिरिक्त अन्य लोकांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन नको जेणेकरून सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं काही नको असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। यासह आझाद मैदानात 5000 आंदोलकांव्यतिरिक्त इतर आंदोलक नको असंही कोर्टाने म्हटलंय। तर कोर्टाने आता थेट काही निर्देश यामध्ये दिलेले आहेत। जरांगे यांनी आंदोलकांना रस्ते अडवायला किंवा कुठेही गर्दी करायला सांगितलं नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट पिंगळे यांनी केला होता। मग तुम्ही रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना आवाहन करून मुंबईच्या बाहेर घालवणार का असा सवाल कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना केला। त्यावर जरांगे यांचे वकील कुठलीही जबाबदारी घेत नसून फक्त समजावण्याचा प्रयत्न करू असं म्हणताच कोर्टाने त्यांना खडसावलंय। तर कोर्टासमोर डिप्लोमॅटिक वागण्याचा प्रयत्न करू नका असंही कोर्टाने म्हटलं। सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं काही नको असंही कोर्टाने यावेळी म्हटलं। तर आझाद मैदानामध्ये 5000 व्यतिरिक्त अन्य लोकांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन नको जेणेकरून सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं कोर्टाने म्हटलेलं आहे।